कारण जेव्हा 92 ची राईड झाली तेव्हा मी जोगेश्वरीला राधाबाई साडीत बंदोबस्त केला होता. साडी मी प्रेग्नंट होती. गाडी जप्त करणार, तुला हेल्मेट पण नाही आणि वन वे ते कॉमन असतं, मी कधी चित्र बघायचे. आप मेरी माँ हो, मेरे पास पैसा नाही. आम्ही कुठच्याही प्रसंगाला मागे आलो नाही की हे मला जमत. तर मी त्या मुलीला घरी सोडायला गेले, तिची आई घरी घ्यायलाच तयार नाही. मला म्हणाले एक तर पैसे नाही, तर म्हणे हिच्या पाठी हिची 6 भावंड एक छोटी, त्यांना कोण सांभाळणार. मला हसायचंच माहिती नाही. म्हणजे मुलीने मला हसताना फार कमी बघितलं. आणि मला आठवतं म्हणजे आय एम व्हेरी इतक्या घाईने कुठे निघालाय हाच प्रश्न असेल ना. आज सुद्धा मज्जा पिंक अशीच एक खास मैत्रीण तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ही मैत्रीण सुद्धा एकदम खास आहे. तर आजच्या मैत्रिणीला भेटायला जितकी मला उत्सुकता आहे ना, तितकीच थोडी भीती सुद्धा आहे. कारण आजची आपली मैत्रीण आहे एक्स असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस नीता फडके. नीता फडके एक नाव ज्याच्यासोबत आपसुकच आदरयुक्त भीती येते. लेडी ऑफिसर म्हणून त्या पोलिसात भरती झाल्या आणि सुरू झाला त्यांचा देश सेवेचा एक अनोखा प्रवास. खडतर तितकाच कठीण, पण लेडी सिंगमपर्यंत प्रेरणादायी ठरली. आपल्या अवघ्या काही महिन्यांच्या तान्हुल्या लेकीला घरी सोडून ही आई अनेक आई बहिणींचे संसार राखण्यासाठी 24 तास सज्ज असायची. 80च्या दशकात आपल्या महिला पोलिसांसाठी पोलीस चौकीत शौचालय असणं ही गरज त्यांनी ओळखली आणि त्यासाठी लढा दिला. पाऊस, वारा, ऊन कशाचीही पर्वा न करता अहोरात्र सेवेसाठी उभ्या असलेल्या या लेडी सिंगमना अनेकदा मन हादरवून टाकणाऱ्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं. अडचणी, आव्हानं, अंगावर येणाऱ्या विविध केस या सगळ्यापुढे कुटुंबाकडेही दुर्लक्ष झालं. पण तितकीच खंबीर सोबत कुटुंबाने दिली आणि ही झेप मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपर्यंत गेली. या न थकणाऱ्या आणि 24 तास जाग्या असलेल्या मुंबईचं खरं स्पिरिट त्यांच्यात कायम दिसतं. तब्बल 35 वर्ष सर्व्हिस करत कधीही त्यांच्या वर्दीवर आणि आपल्या नावाला डाग त्यांनी लागू दिला नाही. ते राखण्यासाठी अनेक आव्हानांना आणि अनेक माणसांना सडेतोड उत्तरं त्यावेळी त्यांना द्यावीच लागली, हेही तितकंच खरंय. विविध चढ उतार, ड्युटीमध्ये आलेल्या अडचणी यात कसोटी लागली ती त्यांच्यातल्या पत्नी आणि आईची. पण हाती घेतलेला सदरक्षणाय खलनिग्रणाय हा वसा त्या अगदी मनापासून जगल्या, अगदी खऱ्या अर्थानं. अनेकांसाठी खंबीर आणि भक्कम पाठिंबा असलेल्या या कमाल आणि करारी लेडी सिंगमला सलाम. तर मैत्रिणी, जसं मी तुला म्हणाले की आजची मैत्रीण सुद्धा खूप खास आहे, तर तिथे आपण पोचलेलो आहे तिच्या घरी. जराशी भीती वाटते मला, कारण की जेव्हा तुला कळेल की ती कोण आहे आणि काय आहे त्याच्यानंतर एक आदरयुक्त भीती आपसुकच येईल. सो चल जाऊयात. हॅलो. सो नीता फडके मॅम यांच्याकडे आम्ही आलोय. चला आमच्या घरी. हाय. सो फायनली जसं मी मगाचपासून तुम्हाला म्हणते की आजची मैत्रीण सुद्धा खास आहे आणि आजच्या गप्पा सुद्धा खास असणार आहे. जराशी मला भीती वाटत होती, पण आता त्यांना भेटल्यानंतर मग मी जरा रिलॅक्स झाले. सो नीता फडके मॅम आहेत माझ्यासोबत. तुमचं खूप खूप स्वागत आहे मज्जा पिंकवर. कशा आहात तुम्ही? मी खूप छान आहे. पण आज जे काही माझे व्ह्युअर्स आहेत किंवा ज्यांना तू मज्जा ग्रुपवर मला दाखवतेस त्यांना माझं सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि खूप खूप प्रेम. येस. सो असंच प्रेम आणि हे सगळं आता मी इथे आल्यावर मला मिळालेलं आहे, त्यामुळे मी फार रिलॅक्स्ड आहे. आणि जे मी ऐकलं होतं त्यांच्याबद्दल की लेडी सिंगम हा जो काही टॅग होता आणि त्याच्यामुळे जी काय मला आदरयुक्त भीती वाटत होती, त्यानंतर आल्यानंतर त्या इतक्या लाघवी आहेत आणि त्यांच्यातलं जे ममत्व आहे किंवा मातृत्व आहे तीच मला साईड पहिली दिसलेली आहे. त्यामुळे मी खूप रिलॅक्स झाले आणि खूप जाणून घ्यायचं आहे त्यांच्याबद्दल. ती उत्सुकता, ते सगळी एक्साइटमेंट घेऊन मी
इकडे आले आहे, तुम्हालाही असतील बरेच प्रश्न, सो तुमचे काही प्रश्न मी माझ्या मनातले त्यांना विचारणार आहे. पण तुम्ही ज्या क्षेत्रातून आजवर तुमची जी काही एक ओळख बनवली, किंवा नीता फडके हे जे नाव आज सगळीकडे सगळ्यांना माहिती आहे, त्याची सुरुवात कुठे नेमकी झाली? कारण काय ती सुद्धा सोपी नसणार हे मला माहिती आहे, आणि ती सुद्धा त्याच्यात सुद्धा बरेच चॅलेंजेस असतील हे सुद्धा मला माहिती आहे. सो कशी झाली सुरुवात? आता जशी तू बोललीस, खरंच हा जर्नी एवढा इझी नव्हता. खूप म्हणजे जेव्हा आज मी मागे वळून बघते रिटायर झाल्यावर की मी कशी घडले आणि कसं, जर तू म्हणालीस की हा जर्नी आणि ही नीता फडके घडली त्या खाकी घातल्यावर, त्या खाकीने मला आणि त्याच्या खाकी घातल्यानंतर जे परिस्थिती आणि जे मी 34+ इयर्स मी जगले त्या खाकी युनिफॉर्म बरोबर, त्याने ही नीता फडके घडली. आणि मी खरंच त्या युनिफॉर्मची आणि वर्दीची मी कायम म्हणजे इट्स हाय, मला इतका हाय रिस्पेक्ट आहे युनिफॉर्मसाठी. माझा सॅल्यूट आहे त्या वर्दीला कायमचा. नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हणालात की खाकीला जो तुमचा रिस्पेक्ट आहे तो तुम्ही इतके 34 वर्ष तुम्ही दिलेला आहे, तर एक तुमचा बॅकग्राऊंड मला माहिती आहे की कुठेतरी खेडेगावात तुमचं आहे, तिथून मुंबईसारख्या शहरात आज तुम्ही सेटल झालेला आहात. पण तिकडे जेव्हा पहिल्यांदा कुठे विचार आला की मला पोलीस फोर्समध्ये जायचं, आणि मग कुटुंब ओके होतं का? की कारण काय त्या काळी आता आपण बऱ्याच स्त्रिया बघतो ज्या खाकी, ओ बाप रे, म्हणजे माझा जन्मही नाहीये, पण 87 म्हणजे त्या काळी तर फार बायका नसतील या क्षेत्रात. मग कसं ठरवलं तुम्ही आणि कोण होतं या सगळ्या मागे? घरातून काय रिॲक्शन होतं पहिलं सांगितल्यावर? जसं तू आता सांगितलंस की मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका फार छोट्या खेडेगावातून आले, 10वी पर्यंत शाळा होती. पण माझं ना आय डोंट नो, माझ्यात एक चॅलेंज ऍक्सेप्ट करणं आणि नेव्हर स्टॉप, नेव्हर गिव्ह अप, हा जो माझा ऍटिट्यूड आहे ना तो माझ्या लहानपणापासून शाळेपासून होता. कारण माझ्या शाळेत पण म्हणायचे तू पहिल्यापासून अशीच होती. आणि मी व्हेरी प्राऊडली सांगते की मी रत्नागिरी जिल्ह्याची पहिली डायरेक्ट MPSC ऑफिसर तेव्हाची. हा सगळा करत असताना माझ्या लाईफमध्ये माझे पती निशिकांत फडके आले, आणि आज जी काही मी युनिफॉर्म घालून पोलीस ऑफिसर झाले ती त्यांच्यामुळे झाली. 1987ला महाराष्ट्राची पहिली महिला पोलीस उपनिरीक्षकची डायरेक्ट MPSCची बॅच आली की ज्यांचं ट्रेनिंग आम्ही नाशिक, म्हणजे जे मेल आणि इक्वल होतं, ट्रेनिंग इक्वल होतं. बाकीच्या चॅलेंजेस, आमचा जो लाईफचा जो जर्नी चालू झाला तो 1987ला महिला पोलीस उपनिरीक्षकच्या भरतीने. सो मग तिकडे 87ला तुम्ही पास झालात किंवा कसं होतं? माझं झालंच आहे, पण मी माझ्या घरच्या लोक, माझे पेरेंट्स हे टीचिंग लाईन होते, आणि माझ्या आईला की एकच मुलगी आणि 2 मी मुलगी एकच होते. तिचं म्हणणं होतं की या पोलीस डिपार्टमेंटमध्ये तेव्हा काही डिपार्टमेंटला म्हणजे काहीच नव्हतं, कोणी अशा अँबिशियस मुली जात नव्हत्या. अँबिशियस मुली डॉक्टर, इंजिनियर तेव्हा फक्त 2च, डॉक्टर आणि इंजिनियर. पोलीस ऑफिसरसाठी नव्हतं, त्यामुळे माझी आई नाही म्हणाली. मग मी परत 88ला ट्राय केला, आणि मग माझं ट्रेनिंग 89ला चालू झालं. मी खाकी युनिफॉर्म ऍक्च्युली 89ला घातला. वा. आणि मग तेव्हा काय रिॲक्शन होती घरच्यांची? तेव्हा कसं रिॲक्ट केलं जेव्हा तो खाकी पहिल्यांदा तुम्हाला त्या खाकी युनिफॉर्म मध्ये बघितलं असेल, तेव्हा काय रिॲक्शन होतं? मग खरंच माझ्या आई वडिलांना माझ्याबद्दल खूप प्राऊड फील होता, माझ्या नातेवाईकांना. तोपर्यंत त्यांना वाटलं नव्हतं की ही मुलगी आपली खरोखर, कारण माझं वजन सुद्धा 46 kg आणि खेडेगावातली मुलगी, आणि हे पोलीस डिपार्टमेंट म्हणजे त्याच्यावर इतक्या काही पिक्चर मधून आणि ते त्यावेळेचे जे मोठे मोठे होते, जसे मधुकरराव झेंडे होते, फार मोठे मोठे आसामी होत्या पोलीस डिपार्टमेंट. त्यांनी एक पोलीस डिपार्टमेंटला खूप असं हे ठेवलं होतं, म्हणजे घाबरत होते सगळे लोक. माझ्या आई वडिलांना वाटलं नाही की ही काय करेल जाऊन, आणि म्हणे तू परत येशील. मला सांगितलं होतं मी LIC ला की 7 वर्ष तुझा क्लेम ठेवलाय, परत ये. म्हणजे तुम्ही LIC मधून तिकडे गेला होता? जमलं नाही तर इकडे परत ये. ओ बाप रे. सो हे फारच इंटरेस्टिंग, आणि मला अजून उत्सुकता आहे की एक चांगली नोकरी म्हणजे एक असं हे असताना एवढ्या चॅलेंजिंग जॉबकडे तुम्ही आलात, घरच्यांचा तेवढा सपोर्ट नाही तुम्ही म्हणतायत, आणि मग हा जो प्रवास सुरू झाला. स्त्री म्हटल्यावर, बाई म्हटल्यावर आपसुकच बरेच चॅलेंजेस आपल्या गाठीला किंवा राशीला लिहिलेले असतात, आणि ते काही आजही काही पुसले गेलेले नाहीत. आपण कितीही म्हटलो आपण 21व्या शतकात जगतोय वगैरे वगैरे, सो काही गोष्टी हे आपसुकच आपल्याला मिळालेल्या असतात असं म्हटलं जातं. पण त्या काळी जेव्हा हे एवढं चॅलेंजिंग क्षेत्र तुम्ही निवडलं, ती खाकी अंगावर परिधान केली, स्वतःला काय अशी
एक चॅलेंजिंग गोष्ट होती जी तुम्ही तेव्हाच ठरवली की ही तुम्हाला करायची आहे, जी आज असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस जेव्हा आपण तुम्ही म्हणता तुम्ही रिटायर झाला त्या पोझिशनला, तोपर्यंत पोहोचण्यासाठी तो पाया रचला गेला? आम्ही जेव्हा 89 मुंबई पोलीसला आम्ही आलो ट्रेनिंग संपवून, तेव्हा आम्हाला एअरपोर्टला पाठवलं जायचं. कारण तेव्हा लेडी पोलीस ऑफिसर पोलीस स्टेशनला, मुंबईसारख्या पोलीस स्टेशनमध्ये जिथं तेव्हा राईट झाल्या असायच्या, बरेचसे म्हणजे डॉन होते तेव्हा, आणखीन मुंबईमधला क्राईम आणि सगळ्या सिच्युएशन फार वेगळी होती. तर लेडी पोलीस ऑफिसर किंवा लेडी कॉन्स्टेबल सुद्धा नाईट ड्युटी मुंबई पोलीसमध्ये करूच शकत नाही. आज तुम्ही जेव्हा हिंदी मूवी बघा, जुन्या बघा ज्यामधल्या 89, 90, 92च्या काळात, तर ते शक्य नव्हतं. आमच्या सिनियर लेडी ऑफिसर पण म्हणाल्या लेडी पोलीस ऑफिसर करू शकत नाही. पण जेव्हा राईट झाली त्याच्यानंतर आम्हाला महाराष्ट्रात पहिल्यांदा लेडी पोलीस ऑफिसरना इंडिव्हिज्युअल पोलीस स्टेशन म्हणजे पोलीस स्टेशनला काम करायला मिळालं. आम्ही युनिफॉर्मसाठी पण भांडलो, कारण आम्ही साडी नेसायचो. आम्ही म्हटलं नाही, आम्ही पोलीस स्टेशनला काम करणार आणि आम्ही इक्वल काम करणार. म्हणजे लिटरली पहिल्यांदा आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही हे करू शकतो. आम्ही 12 तास त्या वायरलेसच्या गाडीवर काम करायचं. म्हणजे रात्री डेड बॉडी असायच्या, कुठेतरी मारामाऱ्या व्हायच्या. म्हणजे रात्री ना म्हणजे मला आठवत नाही आता तुम्हाला प्रश्न विचारला, पण मी रिअली हे सगळं कलेक्ट करते की मी रात्री 6 वाजता नाईट ड्युटीला यायची लॅमेंटला. PSI हार्डली तिची पण कम्प्लीट नव्हती माझी. म्हणजे मी 25, 26, 27, 28 वर्ष होते. आणि तो रेड लाईट एरिया, त्या रेड लाईट एरियाचा फार फेमस एरिया होता. रात्री चालायची मुंबई जी रात्री चालायची ती नागपाडा लॅमिंग्टन रोड हे बरोबर बार चालायचे रात्रभर. आणि आम्ही एवढ्या अशा फिजिकली पण काही फार अशा काही ह्या नव्हतो ग्रेट पर्सनॅलिटी, पण आम्ही ज्या रात्री बाहेर पडायचो आमच्या बरोबर 2-3 कॉन्स्टेबल असायची, जे लेडी कॉन्स्टेबल पण नसायचे. पण जेव्हा बाहेर पडायचो ना, आय डोंट नो कुठची दुर्गा आमच्या अंगात असायची की रस्त्यात काही येऊ, मारामारी येऊ, काही सिच्युएशन येऊ, डेड बॉडी, आम्ही कुठच्याही प्रसंगाला मागे आलो नाही की हे मला जमत. नॉट ओनली मी, म्हणजे माझ्या डिपार्टमेंटमध्ये त्यावेळच्या जवळजवळ 75-80% लेडी ऑफिसर ह्या पोलीस स्टेशन करताना त्या सगळ्यात तेवढ्या खंबीरपणे करत होते. कारण बिकॉज त्या वर्दीचं जे म्हणजे जशी दुर्गा अवतार असतो ना, तसा तो आमचा युनिफॉर्म झाला की आम्ही दुर्गा होतो. वा, तुम्ही म्हणालात की आता तुम्ही म्हणता की साडी होती, ते ट्रान्झिशन टू युनिफॉर्म तुम्ही बघितलेलं आहे. सो त्यासाठी सुद्धा भांडावं लागलं, बिकॉज साडी म्हटल्यावरती काही लिमिटेशन्स येतात फील्डवर असल्यावरती. सो तेव्हा कसं होतं, म्हणजे तेव्हा काय हे होतं की स्वतःच्या हक्कासाठी आपल्या डिपार्टमेंटमध्येच आपल्याला भांडावं लागतंय की युनिफॉर्म. आणि आत्ता जेव्हा आपण बघतो या स्त्रियांना, तिथे कुठेतरी तो पाया सुद्धा तुम्हीच रचलेला आहे की साडी टू युनिफॉर्म. तो कसा होता फेज? ऍक्च्युली भांडायला नाही लागलं, कारण तेव्हा पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा कोणी लेडी पोलीस ऑफिसर अशा पोलीस स्टेशनला कामच करत नव्हत्या. रात्री 6 ते सकाळी 8, 14 तास त्या वायरलेसच्या गाडीत बसणं. आज तुम्ही ज्या वायरलेस गाडी बघता, रात्री त्यांच्यावर फिरणं, प्रत्येक येणाऱ्या सिच्युएशनला तेवढ्याच खंबीरपणे त्या सॉल्व्ह करणं प्रॉब्लेम. रस्त्यातल्या मारामाऱ्या, जेंट्सच्या म्हणजे पुरुषांच्या दारू पिऊन असलेल्या मारामारी. एक लेडी माझ्यासारखी तेव्हा अशी हार्डली 50 किलो पण वजन नसलेली बाई, आणि ती हँडल करत होती. मग आम्हाला ते साडीवर शक्य नसायचं. कारण काय होतं, जेव्हा आपण एक साडी नेसतो, आजही मी खूप साडी, तेव्हा एक आपल्यात शालीनता नॅचरली येते. आणि जेव्हा आम्ही एअरपोर्टला, आमचं पहिलं पोस्टिंग एअरपोर्ट असायचं, तेव्हा आम्ही साडी नेसायचं, कारण आम्हाला ते इंटरनॅशनल विमेन पॅसेंजर फक्त चेकिंग काम होतं. तेव्हा असं काम नव्हतं की फील्ड वर्कला जायचं, हे मारामारी सोडवायची, ते करायचं. पण तो जो आमच्या लक्षात आला की आम्हाला बरेच असे रोल मॉडेल दाखवले, मग तुम्ही हा युनिफॉर्म करा, मग ते पंजाबमध्ये त्या पंजाबी ड्रेस ते करा. मग ते नाही म्हटलं, आम्हाला जर तुम्ही हे जर युनिफॉर्म दिला तर आम्ही आमच्यात जो नॅचरली जो म्हणजे कॉन्फिडन्स आहे, आम्ही हे करू शकतो, हे त्या युनिफॉर्मने पण आम्हाला शिकवलं. साडीमध्ये कधी आपण शालीन होतो, आय डोंट नो की एक नॅचरली असतं की जो पदर आपण सावरतो ना, त्याच्यातच बाईला एक नजाकत आहे. ती आम्हाला, ती नजाकत त्या पोलीस डिपार्टमेंटच्या नको होती. आम्हाला खंबीरपणा पाहिजे होता, आम्हाला जबाबदारीने काम करायची कॅपॅसिटी पाहिजे होती. आणि हा प्रश्न खूप दिवसांनी मला डिस्कस केला. वा. सो हे जे काही चॅलेंजेस आहेत हे
अगदी कमी वयातच सुरू झाले आणि ते काय शेवटापर्यंत तुम्ही रिटायर होईपर्यंत संपले असतील असं मला तरी वाटत नाही. तुम्ही म्हणत होतात की आता तुम्ही त्या वायरलेसच्या गाडीवरती 14 तास असायचात, त्या काळी असायचात. असं असताना बरेच म्हणजे फक्त फिमेल असं नाही, कुठल्याही म्हणजे ह्युमन नेचर कॉल्स असतात. मग वॉशरूम असेल, पिरियड्स असतील ज्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं करायचं असतं. आता तर आपण ओपनली पिरियड्स बद्दल बोलतो. म्हणजे तुम्ही, मी असेल किंवा मी जरी आज एक सॅनिटरी नॅपकिन घ्यायला गेले तर मी ते रॅप करूनही घेत नाही. इथपर्यंत आपण आलोय. पण जो काळ तुम्ही पाहिलाय तेव्हा तो एक टॅबू होता, तेव्हा ते होतं आणि तेव्हा कमी महिला त्या पोलीस फोर्समध्ये होत्या. मग त्या 14 तासातले पिरियड्स, त्या 14 तासातल्या वॉशरूम्सच्या समस्या किंवा हे सगळं कसं होतं? फार चांगला प्रश्न विचारलास आणि खरंच म्हणजे मी आता ते कलेक्ट करते मला. कारण जेव्हा 92ची राईड झाली तेव्हा मी जोगेश्वरीला राधाबाई साडीत बंदोबस्त केला होता. साडी मी प्रेग्नंट होती. अरे बापरे. आणि राधाबाईचा जळत होती. आम्हाला आठवत नाही, आम्ही 2-3 दिवस जेवलो होतो. सगळं राईटला सगळं मुंबई ठप्प होती. म्हणजे जशी कोविडमध्ये होती तशीच ठप्प राईटमध्ये होती. पण कोविडमध्ये आपल्याला एक वी वर ॲट पीस ॲटलीस्ट पीस होता आणि तो एक जो होता म्हणजे तो आपण हे नव्हतं क्रिएटेड नव्हतं की आपण इथे दिसतंय. बाथरूम नव्हते, कपडे चेंज करायला जागा नव्हती. इव्हन आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही जेव्हा आम्हाला राईट नंतर 93ला इमिजिएट आम्हाला जेव्हा हे दिली पोलीस स्टेशन तेव्हा आम्हाला युनिफॉर्म चेंज करायला जागा नव्हत्या, आम्हाला बाथरूम नव्हते. आम्हाला म्हणजे 14 तास जर नाईट करायची तर पाठ टेकायला पण जागा नव्हती. मग आहे ना आम्हाला जसे जसे आम्ही जास्तीत जास्त महिला पोलीस आलो, कारण मुंबईमध्ये फर्स्ट आणि महाराष्ट्रात फर्स्ट मुंबईच मेन आहे, पुणे, मुंबई आणि ठाणा. मग आमच्या वरिष्ठांना पण किंवा आमचे जे हायर अथॉरिटी, आमची एक नॅशनल विमेन कॉन्फरन्स असतात, त्या विमेन कॉन्फरन्सला एक सुद्धा खूप वर्ष म्हणजे आतापर्यंत मी जेव्हा अटेंड केलं तेव्हा सुद्धा महाराष्ट्र इंडियातल्या पोलीस महिला पोलीस अधिकारी अंमलदारांना बाथरूमची सोय होते, युनिफॉर्म चेंज केला जातो की नाही ह्याचं प्रत्येकाचं नंतर हळूहळू हे वेलफेअर बघायला लागले. अच्छा. आणि ते झालं नंतर. आता मुलींना खूप चांगलं म्हणजे इव्हन आताही एखाद्या पोलीस स्टेशनला जर चांगली युनिफॉर्म लेडीज रूम नसेल तर त्या सिनियरला त्याचं खूप हे होतं इश्यू. कारण नाही, तुम्हाला त्या दिल्याच पाहिजे, त्यांची सेफ्टी बघितलं पाहिजे ना. बरोबर. या जर तुम्ही यांना सेफ्टी देणार नाही ते बाहेर काय करणार? बरोबर. आणि मग ते एवढ्या वर्षाच्या काळानंतर आता खूप म्हणजे पण तेव्हा नव्हतं. पण तेव्हा त्या बंदोबस्ताला तर मला वाटतं मी ऑपेरा हाऊसला जेव्हा लालबाग हे आता आजच कालच उदाहरण आहे आपल्याला, गणपती विसर्जन वाजता चालू होतो, दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30-8ला विसर्जन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा बंदोबस्त संपायचा नाही. आणि त्या पॉइंटला तर तुम्ही उभं राहायचं. आता ठीक आहे, आता आपण जातो कुठे, मग काय करायचं आम्ही कुठेतरी कोणाच्या घरी पण पण लोकांना म्हणजे एवढे फार कमी लोक रिस्पेक्टने बोलवायचे तुमची, आता करतात पण तेव्हा फार हलवायचे. म्हणजे बाकी फार म्हणजे तुम्ही म्हणताय तसं की 93ची दंगल, त्यामध्ये बंदोबस्त, प्रेग्नंट आहात तुम्ही, साडी नेसली, आणि मी ते सगळं पिक्चराइज करते की वॉशरूम नाही, तेवढ्या वेळात कपडे बदलायला नाही. म्हणजे बाकीच्या चॅलेंजेस सोबत हे चॅलेंजेस जे खरंच हॅट्स ऑफ आणि तुम्हाला सलाम. कारण काय आत्ता तर आम्ही काही तास जेव्हा काम करतो किंवा हे करतो तेव्हा हँडल करताना कधी कधी वाटतं की वा आपण काय केलं यार. पण आता मला कळायला लागलं की हे सगळं ऐकल्यावरती हा प्रवास कुठेतरी खूप छोटा आहे. कारण काय एवढं सगळं मॅनेज करून हे चॅलेंजेस, हे नेचर ह्युमन बॉडीचे चॅलेंजेस मॅनेज करणं ग्रेट आहे. तुम्ही म्हणता म्हणालात की बंदोबस्ताला आम्ही होतो, 93चे रायट्स होते, हे होते. एक बाई म्हणून त्या प्रसंगात तुम्ही उभा होतात, तुम्ही प्रेग्नेंट होतात, तुमच्यातली आई आधी येत होती तुमच्यातून बाहेर की तुमच्यातली लेडी ऑफिसर? फार विचित्र वातावरण होतं तेव्हा मुंबईमध्ये. म्हणजे जे जुने लोक होते त्यांना माहिती आहे सगळं. आणि आम्हाला चॉईसेस म्हणजे आम्ही म्हणू शकत नव्हतो. आम्हाला मॉर्निंगला सांगितलं की तुला आज इथे ड्युटी दिलेली आहे. आम्हाला नाही म्हणणं शब्द माहिती नव्हतं, कारण आम्ही पोलीस ऑफिसर डिसिप्लिनरी आणि इमर्जन्सी असल्यामुळे तिथे जायलाच लागतं. आणि मग ती सिच्युएशन तुम्हाला तुमचं खरंच कधी कधी मला आई पण मी विसरलेली आहे. मला मुलीला घडवताना मी जर स्पॉटला उभी आहे, गणपतीच्या बंदोबस्ताला उभी, आणि खरंच सांगते गेल्या वर्षीच मी जीएसबी गणपतीची पूर्ण याची मी इन्चार्ज होती. म्हणजे जेव्हा तुम्ही अशा किंवा बंदोबस्त आहे किंवा मेजर काही मोर्चा आहे, मोठे मोठे मोर्चे आम्ही हँडल करायचो,
नाही का आम्ही कधी आई म्हणून राहिलो, आम्ही विसरलो, आम्ही घर आहे, आम्हाला आमच्या पण घरात सण आहे, आमच्या घरात गणपती आहे किंवा मला घरात मुलगी आहे, विसरलो, खरंच विसरले. म्हणजे मला आत्ता वाटलं की मला लक्षात होतं की माझी घरी मुलगी आहे. आणि खरंच म्हणजे इतक्या जणी आपण त्या रस्त्यावर उभ्या पाहतो, इतक्या ट्रॅफिकमध्ये उन्हातान्हात इथे बघतो, पण त्यांनाही घर आहे का हा प्रश्न अनेकदा विचारायचा राहून जातो. आणि यांच्या बोलण्यातून नीता मॅमच्या तेच मुद्दे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहेत मॅम. आणि आपण जसं बोलतोय तेव्हा मला आठवतं की या सगळ्या फेजमध्ये तुम्ही आई झालात, तुम्ही म्हणालात ती चॅलेंजेस, ते सगळं, तुमची लेक झाली, तुम्हाला ते सगळं असतं. आता GR पास झालाय की 6 months मॅटर्निटी लिव्हचा, त्यावेळेला काय होतं, किती महिन्याची होती आणि किती रजा होती, तान्हुल्या लेकीला सोडून पुन्हा रुजू होणं, हे सगळं कसं होतं? एक तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी 3 महिन्याची रजा होती तीच आम्हाला होती. मला आता खरंच म्हणजे मी ना व्हेरी फ्रँकली सांगते की माझं जरा ते जे म्हटलं जोगेश्वरी, माझं मिसकॅरेज झालं कारण त्रास झाला होता. आणि मग जेव्हा ही माझी मुलगी झाली तर मी आधी होते. आणि 3 महिने म्हणजे मुलगी माझी 4 महिन्याची असताना मी जॉईन झाली. आणि मी राहायला मरोड आणि पोलीस स्टेशन लॅमिंग्टन रोड. बापरे. सकाळी घर सोडायची, रात्री 11-12 जायची. आणि 8 वाजता ड्युटी संपायला जर काय आलं तर एखाद्याला हे सांगते की मी 8 वाजले होते, 8ला 5 मिनिटं होती आणि मला पोलीस स्टेशनला टेबलवर हे वाजलं की एक डेड बॉडी समुद्रात फ्लोट होती. आणि लिटरली मी हा जे आज तुझ्याशी शेअर करते हे सगळं मला आज एक आठवत आहे. मी त्यावेळी मोबाईल नव्हते, काय नव्हते, मी ती बॉडी बघायला गेली. मग ते फायर ब्रिगेडला बोलून बॉडी काढली. त्या सगळ्या गडबडीत मला 11:30 झाली. माझ्या घरात माझ्या लक्षात नव्हतं की माझी कामवाली जी मुलगी माझ्या मुलीला सांभाळायला आहे, तिचे वडील एक्सपायर झालेत, ती तिकडे गेलेली. अरे बापरे. मुलगी घरी एकटी आणि माझा भाऊ होता आणि भावाला ते बाळ सांभाळता येत नव्हतं, बाळ रडत होतं. मी रात्री घरी गेल्यावर तो चिडला माझ्यावर, तुला कळतंय का म्हणे, तिने दूध पण घेतलं नाही, 4-5 महिन्याचं बाळ. अरे बापरे. आणि खरंच मला आता आश्चर्य वाटतं की त्या नोकरीसाठी की तो जो युनिफॉर्म चढवला की त्या सिच्युएशनसाठी ते मला खंबीरपणे हँडल करायचे, ते मला टाकून जायचं नाहीये. माझी प्रायोरिटी माझी जॉब हे असतं कारण ते मला करायचंच होतं. मी ती बॉडी तशी सोडून जाऊ शकत नव्हती. आणि मी ते मुलीला मी विसरले, पण मी ते केलं आणि मग घरी. ऐका, आणि या सगळ्यामध्ये आय एम शुअर ती लेक मोठी झाली, तिचे जे काही क्षण असतील, टप्पे असतील आयुष्यातले, हेही तुम्ही अनेकदा मिस केले असतील, पण तरीही ती तुमची जवळची मैत्रीण आहे हे मला कळलेलं आहे. म्हणजे तुमच्या दोघींमध्ये माय लेकीचं नातं जे आहे ते मैत्रिणीचं नातं सुद्धा खूप घट्ट आहे. सो हा जॉब सांभाळून मातृत्व कसं सांभाळलं, तिच्या वेगवेगळे टप्पे, तिच्या आयुष्यातील काही अडचणी असतील, तिच्या लाईफमधले काही प्रॉब्लेम्स असतील, ते टॅकल करताना आई कुठे कुठे होती, आई कशी होती आणि आईची मैत्रीण कशी झाली? हे सांगत असताना मी तुला उदाहरण देते की मी जेव्हा पोलीस ऑफिसर होते त्या मी लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन जस्ट सुरुवात, त्या रेड लाईट एरियात मी अशा बऱ्याच मुलींना, म्हणजे अगदी 13-14 वर्षाच्या मुलींना रेस्क्यू करणं, त्यांना घरी नेऊन सोडणं किंवा त्या प्रवाहात का गेल्या याचं मी खूप वेळा जवळून पाहिलं. म्हणजे खूप प्रसंग मी हँडल केलेले आहेत. ज्या मुलींना हॅरेसमेंट करून तो जो त्या नको त्या व्यवसायाला लावला जातं, ते घरची फॅमिली लावायची, काय आई स्वतः आई किंवा. पण असा पण असेल प्रसंग ज्याच्यातून असं वाटलं की हे असं घडवू शकतं, म्हणजे असं पण तुम्ही पाहिलं असेल तर? ह्याच्यात मी एका मुलीला 12-13 वर्षाच्या मुलीला रेस्क्यू केलं होतं आणि तामिळनाडूच्या सेलमच्या पुढे मी तिला सोडायला गेले. तर 13 वर्षाची मुलगी होती आणि मला खूप निरागस ती मुलगी होती. तिला त्या ह्याच्यात हॅरेसमेंट केली जात होती, टॉर्चर केलं जात होतं त्या ह्याच्यात. आणि तेव्हा खूप चालायचं. आता नंतर अवेअरनेस आला, सोशल बऱ्याच ऍक्टिव्हिटीज. तर मी त्या मुलीला घरी सोडायला गेले, तिची आई घरी घ्यायलाच तयार नाही. मला म्हणाले एक तर पैसे नाही, तर म्हणे हिच्या पाठी हिची 6 भावंड आहेत छोटी, त्यांना कोण सांभाळणार. म्हणजे ती जी मुलगी त्या व्यवसायात आली ही तिला जबरदस्तीने तिच्या घरच्या आईने टाकलं होतं. अशीच एक रात्री 2:30-3ला कोणी ड्रिंक करून 2-3 मुली यायच्या आणि तो तमाशा असायचा रात्री. मग ते कॉन्स्टेबल त्यांना, कारण ती आरडाओरडा असायचा, रडत असायच्या, दारू पिऊन अशा पडायच्या लॅमिंग्टन रोडला. तर ते कॉन्स्टेबल पण त्यांना ना म्हणजे खूप शिव्या घालायचे त्यांना. एक्झॅक्टली त्यांचं तर. हो.
आणि रोजच झालं असेल त्यांचं. मग मी तिला म्हटलं ती हातावर अशी कट मारून यायची खूप. एकदा तिला मी बसवलं, तिची थोडीशी तिला दारू जी ती प्यायली होती तिला उतरू दिली, पाणी वगैरे दिलं, तिला खायला दिलं. म्हटलं तू का करते असं. तिने जे सांगितलं ना की कुठचीही महिला आपल्या बॉडीला जो आपण आज मुलांना अनटच शिकवतो तो अनटच हा कुठच्याही बाईला नको असतो. मग त्या व्यवसायात जाऊ किंवा काही जाऊ. आणि मग त्यांच्यावर ते लादलं गेलेलं. तो व्यवसाय कधी कधी जो लादला जातो तो विसरण्यासाठी की मला माझी बॉडी कोणीतरी यूज करतो हे विसरण्यासाठी ते लोक असं दारूचा हे घ्यायचे किंवा ते करायचे. हे सगळं जे स्त्री हा मी बघितलं की मी प्रोटेक्टेड फॅमिलीतून आली होती, पण बऱ्याचशा ह्या पुढच्या जगात मुलींना काय काय फेस करावं लागणार हे बघताना मी एक ठरवलं की माझ्या मुलीला आपण मैत्रीण म्हणून वागवायचं. आणि तुम्ही पण तसंच करा. आपल्या मुलीला आणि मुलांना पण आपल्या मुलींना मित्रमैत्रिणीसारखं वागवा. त्यांच्या आयुष्यात जे काही प्रसंग येतात ते आपण खंबीरपणे त्यांना ॲज अ कॉन्फिडन्स द्या की ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला शेअर करतील. आपण करत नाही. आत्ताच एक उदाहरण आहे, एका मुली आता सोशल मीडियावर पण खूपच बुलिंग होतं, इन्स्टावर फ्रेंडशिप होते, फॉलोअप होतात आणि मग खूप सेक्शुअली हॅरेसमेंट होते. आणि त्याच्यात एक हायली क्वालिफाईड मुलगीने सुइसाईड केली. हायली क्वालिफाईड चांगल्या रेप्युटेड फॅमिलीतली. तिने आपल्या पेरेंट्सला किंवा कुणालाही ती गोष्ट शेअर केली नाही. रिसेंटली आहे, मी तुला नंतर इन्स्टावर हे आणि तो अवेअरनेस चालू केला की जेव्हा असं घडलं की ह्या मुलीने का असं केलं, आई वडील एवढे प्रोटेक्टेड फॅमिलीतले, तेव्हा लक्षात आलं की इन्स्टावर तिला कोणीतरी एक चांगला एज्युकेटेड मुलगा, तो सुद्धा एज्युकेटेड होता, तो तिला स्टॉकिंग करत होता आणि त्याने इतकं तिला हॅरेसमेंट केली काही काही सेक्शुअली या गोष्टी की तिने सुइसाईड केली त्या मुलीने. तर हे जेव्हा घडतं आपल्याला की आत्ताच्या ह्या मुली, आपण सगळ्या सोशल मीडियावर आहोत, मी सुद्धा आहे, म्हणजे मी जरी 58+ आहे तरी आज 10 वर्षाची 12 वर्षाची मुली इन्स्टा आणि फेसबुकवर असतात. हे ज्यावेळी फेसबुकवर हँडल करत असतात त्यांचे फ्रेंड्स कोण आहे, मुलींनी पण आणि मुलांनी पण आपल्या आईवडिलांना सांगितलं पाहिजे. कारण हे जे प्रकार आता मुलींच्या बाबतीत घडतायत ना ते मुलांच्याही बाबतीत घडतायत. कारण कित्येक मेनना पण ब्लॅकमेल करून ते नको ते व्हिडिओ क्रिएट करायला लावून तसे ते न्यूड व्हिडिओ ब्लॅकमेल करून पैसा उकळण्याचा हा एक सायबर अटॅक चालू आहे. तर आपल्यावर जे काही मुलींना आणि मुलींना तरुणपणी किंवा मॅरिड पण मी बघितले, 74 इयर्सची बाई पण बघितली, हे जर तुमच्या आयुष्यात जर काय असे प्रसंग येत आहेत तर कृपया एक तर आईवडिलांना सांगा, चांगल्या मित्रमैत्रिणींना सांगा की जे तुमचे मित्रमैत्रिणी तुम्हाला डिसएडव्हान्टेज घेऊन तुमचं ब्लॅकमेल करणार नाही. किंवा कुणाशी तरी असं हे, मी तर ओपनली तुम्हाला याद्वारे सांगते की प्लीज कधी काय कुणाच्या लाईफमध्ये असे काय असेल तर प्लीज ॲज अ मदरली मला शेअर करा. आणि 100% मी आज तू मला हा मौका दिलायस आणि मला संधी मिळाली की जर तुझ्या ह्या कुणी बघून कुणाच्या लाईफमध्ये काही इश्यू असा होत असेल तर खरंच मला गोष्ट शेअर करा. ती तेवढ्याच कॉन्फिडन्सने आणि तेवढ्याच कॉन्फिडन्शियल लेवलने तुम्हाला मी हेल्प करेन ह्याची मी गॅरंटी देईन. पण आपल्या लाईफमध्ये असा काही प्रसंग येत असेल, असं काही जर घडत असेल तर टोकाची पावलं उचलू नका. आणि त्यातूनही पैशाचं उकळणं त्यांचं चालूच असतं. तर हा अवेअरनेस मी खरंच याद्वारे तुझ्या माध्यमाद्वारे करते खरंच. आणि हे खूप महत्वाचं त्या म्हणाल्या आणि मलाही ते पटलेलं आहे. कारण काय प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक असा फेज येतो, तो एज असतं तेव्हा त्या गोष्टी, त्याचं आकर्षण असतं, हे सगळं असतं. म्हणजे ह्याला कोणी अपवाद नाही किंवा हे काय, पण खरंच एक कॉन्फिडंट असायला पाहिजे आपल्या आयुष्यात असं मला फार वाटतं. मैत्रीण जसं मी म्हटलं तसं की मज्जा पिंक ही सुद्धा तुमच्या हक्काची मैत्रीण आहेत. नीता मॅम आहेत, या माध्यमातून त्यांनीही सुद्धा आवाहन केलेलं आहे की कधीही तुला तुझ्या आजूबाजूला कुठल्याही मैत्रिणीला, मित्राला कधीही काहीही वाटली, हक्काची मैत्रीण शोधावीशी वाटली तर नीता मॅम तर आहेत, मज्जा पिंक आहे. काहीही कधीही शेअर करावं असं वाटलं, आम्ही कायम उपलब्ध आहोत तुझ्या प्रत्येक प्रश्नाला, तुझ्या कुठल्याही प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला. कोणीही नसेल बोलायला, कोणीही नसेल तुझं ऐकायला तर आम्ही असणार आहोत. नीता मॅमनी इतक्या हक्काने सांगितलेल्या आहेत त्या असणार आहेत. तर प्लीज टोकाचं पाऊल उचलू नको. तुझ्यात बरंच तुझ्यामध्ये आहे, तुझ्यामध्ये ती शक्ती आहे. आपण नवरात्रमध्ये आहोत, स्त्री शक्तीचा जागर करतोय, दुर्गा आहे, महालक्ष्मी आहे, ही तुझ्यात आहे. त्यामुळे कुठेही खचून जाऊ नको. हा एक हक्काचा सल्ला आहे जो त्यांनी सुद्धा दिलेला आहे. आणि त्या म्हणता म्हणता म्हणाल्या आहेत की घरात कोणी मैत्रीण मित्र हे असायला पाहिजे. मग ते आई वडील असतील किंवा आपले कोणी फ्रेंड असतील तर शेअर करा. भीती ही असतेच, ती कधी कधी आपल्याला अनेकदा वाटते, पण ती भीती कुठेतरी थांबली तर त्याच्या
वरती पर्याय निघू शकतो त्याच्या. सायलेंट अशा सफर होत असतात. आपली दुःख कुणाचं आपल्यावर येणारे काही प्रसंग सांगत नसतात. ते पेन हर्ट स्वतःच सहन करत असतात. करू नका. तुम्हाला तुमची सेल्फ डिग्निटी आहे, तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट आहे, तुमचा सेल्फ कॉन्फिडंट आहे. आणि मग समोरच्याला तुम्ही का स्वतःला हे हर्ट करायला, स्वतःवर पेन करायला तुम्ही चान्स देता. आणि हा जो हर्ट, हा पेन हा मुलींच्या बाबतीत आहे, एखाद्या सिनियर सिटीजन महिलेच्या बाबतीत पण आहे. कारण अगं आपण असं म्हणतो ना की मुलगी लग्न झाले की प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. मुलगी लग्न मुलं सुद्धा आई वडिलांना त्रास देतात फार. म्हणजे अगदी शेवटपर्यंत मी काय काय बघते की अरे आपल्याला मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, आपल्याला म्हातारपणे आधार, पण कोणी करा असं सपोर्ट करा. आपणही गृहिणी सपोर्ट करा. मुलांनी मुलींनी कशाला करायला पाहिजे. एखादी जर आजी ही संकल्पना तर मी कुठेतरी मध्ये वाचली, तुम्ही जसं ह्या मुलींना करताय ना सायबर अवेअरनेस, तसं हा पण कर. खरंच डोमेस्टिक व्हायलन्स, फिजिकल सेक्शुअल हॅरेसमेंट खूप चाललेली असते, पण लोकांना सायलेंटली महिला सहन करतात. आणि कधी कधी असं वाटतं काय कधी कधी गोष्टींना महिलाच नाही, हल्ली थोड्या प्रमाणात पुरुष पण सहन करतात. हा सगळ्यांसाठी प्लॅटफॉर्म जर आपण खरोखर ही जी दुर्गा आहे ना ही सगळ्यांसाठीच होती. मग ती शिवाजी महाराजांसाठी पण होती, सगळ्यांचीच होती. तर हा जो प्लॅटफॉर्म तुझा आहे, तर मला असं वाटतं की ह्या माध्यमाद्वारे खरंच हे जे सायलेंट पेन आहे, सायलेंट स्वतःला सेल्फ कॉन्फिडंट आणि सेल्फ रिस्पेक्ट न देता सहन करतायत ना, तो तू सॉल्व्ह कर. खरंच आणि खरंच हे खूप महत्वाचं आहे. आणि जसं म्हटलं तसं की अन्याय करणारा जितका दोषी असतो तो सहन करणाराही कुठेतरी दोषी असतो. कारण काय आपण त्याला प्रोत्साहन देत असतो गप्प बसून. सो जसा या गप्पांमधून ही गोष्ट तर खरंच खूप महत्वाची आलेली आहे की अन्याय सहन करू नका, सायलेंट राहू नका, बोला, वाचा फोडा त्याला. त्यासाठी बरेच माध्यम आहेत. आम्ही जर त्यातलं एक माध्यम बनू शकलं तर आम्हाला आनंदच होईल. आणि मॅमनी तर इतकं हक्काने सांगितलेलं आहे. आम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो इथून पुढेही आम्ही एकत्र येऊन बरीच आव्हानं करू, तुमच्यासाठी अजून काही करू आपण या माध्यमातून. पण सध्या हे तुमच्यासाठी खूप मोठं आव्हान आहे. आणि बोलता बोलता अजून गप्पा मारायच्याच आहेत, अजून बरंच काय. आणि माझ्या ना नजर मॅमच्या घरात अशी फिरते, अशी चलबिचल चालू. आणि तिकडे एक कोपऱ्यात मला काहीतरी दिसलेलं आहे आणि त्याच्याबद्दल माझी उत्सुकता वाढली आहे. सो मी मॅमना आता तिकडे घेऊन जाणार आहे. ते काय आहे ते सुद्धा आपण आता बघणार आहोत. सो मी जसं तुम्हाला म्हणाले तसं मी घरात फेरफटका मारला आणि त्याच्यानंतर घेऊ का मॅम हातात हे, म्हणजे ऍटलीस्ट हातात घेण्याचं सौभाग्य जे आहे ते मला मिळावं. सो हे जे आहे ते बघून मलाच इतकं असं प्राऊड फील झालं. सो मॅम हे तुम्हीच सांगा काय आहे. आणि म्हणजे मला त्याच्यात पोलीस दिसलं लिहिलेलं. खात्यात जेव्हा आपण सेवा करतो आणि ती सेवा निष्कलंकच असते, सगळ्यांचीच असते. आणि ते सेवा केल्यानंतर आपण जे काही समाजाला देतो किंवा ते त्याच्यानंतर ही शेवटी जाताना डिपार्टमेंटने केलेलं कौतुक आहे. वा. आणि ते खरंच माझ्यासाठी फार मोठं रिवॉर्ड आहे. आणि मी लाईफभर हे सांभाळणार आहे. कारण ह्याच्यासाठीच मी जगली आणि ह्याच्यासाठीच माझ्या खाकी युनिफॉर्मचं मला अभाव नाही. त्यामुळे रिस्पेक्ट आहे माझ्या डिपार्टमेंटला आणि माझ्या या बृहन्मुंबई पोलीससाठी माझा रिस्पेक्ट आहे. वा. म्हणजे हे बघूनच इतकं छान वाटतंय मॅम. आणि ते मी असं सांभाळून ठेवलंय जसे माझे बाकीचे मी सांभाळते. येस. सो हे इतकं छान आहे. आणि ज्या रिस्पेक्टनी तुम्ही त्याच्याबद्दल बोलता किंवा ज्या रिस्पेक्टनी तुम्ही त्याच्याबद्दल सांगता त्यातूनच ऊर भरून येतो असं वाटतं. सो मॅम तुमचा हा जो प्रवास राहिलेला आहे, तुम्ही सांगितलं त्यात बरेच अप्स अँड डाऊन्स होते, पण एक लेडी सिंगम हा टॅग मिळाल्यानंतर ती आदरयुक्त भीती असेल किंवा एक स्त्री जेव्हा तिकडे उभी असते फील्डवरती तेव्हा पण एक वेगळा दृष्टिकोन असतो. सो चॅलेंजेस तर असतील, पण असं काही घडलं का जिथून तुम्हाला स्वतःला हसायला आलं की अरे हे असं पण घडू शकतं? लेडीज सिंगम हा बऱ्याच आता प्रमाणात म्हणजे ज्या काम करतात फील्डवर त्यांना फार कमी लोकांना पण वर्ड आहे, पण आहे त्याच्यात माझ्यासारखे अजूनही 2-3 मुंबई पोलीस आहेत. पण तो कमवायला लागला वर्ड. तो सिंगम हा शब्द मला खरंच कमवायला लागला. मग तू आता मला म्हणालीस की आपण सगळेच पोलीस म्हटलं की कायम खडूस, कायम दरारा, तोंडावर एकदम असं करारीपणा, सॉफ्टनेस दाखवतच नाही. म्हणजे पोलीस म्हटलं की कधी कोण तुम्ही असं म्हणू शकत नाही अरे हा फारच सॉफ्ट आहे. पण मी ना ट्रॅफिकला होते त्यामुळे फार मजा यायची. मी तुला एक्सपिरियन्स सांगते.
ट्रॅफिकला असताना मी माहीमला होते. माहीम जंक्शन तो जो दर्ग्यासमोर वन वे असतो तिथे कायम ना वन वे मध्ये लहान मुलं वन वे मध्ये बाईक त्यांच्या टाकतात. म्हणजे हा मेजर इश्यू आहे. कधी कधी मी ते मला दर्ग्यावाले म्हणायचे की मॅडम आज हमें पता चला आप ऊपर है क्यों एक भी बाईक वाला नाही आहे. कारण कोणी यायचं नाही. एकाने मजा केली. आला आणि मला छोटा होता मुलगा तर मला म्हणाला की मी म्हटलं अरे गाडी जप्त करणार तुला हेल्मेट पण नाही आणि वन वे ते कॉमन असतं. तुम्ही कधी चित्र बघा ते आप मेरी माँ हो मेरे पास पैसा नाही. लिटरली त्याने कोणाची तरी मित्राची गाडी आणली पैसे नव्हते तरी होता त्याच्याकडे लायसन पण नव्हतं. अरे बापरे. आणि मला खरंच म्हणजे मी जर ऍज अ पोलीस ऑफिसर म्हणून स्ट्रिक्ट पोलीस ऑफिसर लाईक सिंगल काय करू 2 फटके देऊ का तो बिचारा मला ऍज अ मदरली मॅडम आई जागी झाली की नाही तुमच्यातली. मग फनी होता. माझा स्टाफ पण सगळा हसायला लागला आणि त्यांना आता कळे ना की मॅडम काय करतील. एक तर रूल होता विदाउट हेल्मेट सापडला नो एंट्री मध्ये गाडी टाकली गाडीचे लायसन नाही ड्रायव्हिंग लायसन नाही म्हणजे मॅडम ह्याला कमीत कमी काहीतरी 10-12 हजार रुपये फाईन बसणार. पण माझ्यातली आई आणि त्याने मला माझी इच्छा होती की मला 100 मुलांनी मॉम म्हणावं. सांगायचंच राहिलं. मला माझं एक विष आहे की या मला 100 लोकांनी मग पोलीस डिपार्टमेंट बाहेर मला मॉम म्हणावं. मग ते कोणी असं काय फार श्रीमंत नाही. मला एखाद्या माझ्याकडे कामवालीचा मुलगा पण मला मॉम म्हणायचा. ते मी कमवलेला मॉम वर्ड होता. मग 100 पेक्षा जास्तच झाले असतील आय एम शुअर. मग ते जसं हा मुलगा तर त्या मुलाला ना मी म्हटलं इकडे त्याला असे आपल्या माझ्या मुलीला जसे 2 फटके लावले ना दोन माझ्या मुलीला तसे 2 फटके लावले आणि त्याला मी सांगितलं आता तू विदाउट हेल्मेट आलायस तू गाडी दुसऱ्या मित्राची घेतलीस तू नो एंट्री मध्ये आहेस तुझ्यामुळे दुसऱ्याला पण बरोबर तुला पण तुझ्या पण जीवाला धोका होऊ शकतो. तर बाळा परत असं करू नको. तो निघून गेल्यानंतर दुसऱ्याशी त्याच्या आईला घेऊन लिटरली ना म्हणजे असे खूप ती आई सांगत होती मॅडम इसको रोज मारो गाडी लेके तो मारो. खूप प्रसंग येतात. लाईफ खूप मोठा जर्नी होता आणि माझ्या ह्या खाकी प्रवासात मी तुला म्हटलं ना मी घडले ह्या प्रवासातल्या आलेल्या माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट एक्सपिरियन्स. पोलीस डिपार्टमेंटमध्ये कोणी आपल्या घरात हॅपीली काय असेल तर कोणी येत नाही. बरोबर. पोलीस डिपार्टमेंटमध्ये येणारी लोक स्वतःच एक तर दुःख घेऊन येतात. पोलीस असं कोण गप्पा मारायला येत नाही की चला आज मॅडम कॉफी पिऊ. कॉर्पोरेट सेक्टर नाही येते तिथे. कुणाला आमच्याकडे येऊन प्रॉफिट नाही. प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे असतात. कुणाचे घरी कुणाला नवरा मारत असतो शिवीगाळ करून. मुलांना आई वडील पण कधी कधी टॉर्चर करतात म्हणून सफर असतात. मुलींच्या फ्रेंड्स असतात मित्र बॉयफ्रेंड्स असतात ते टॉर्चर करत असतात. कोणाची चोरी होते कोणाला मारहाण होते मर्डर होतो. सगळा पेन घेऊन पोलीस खात्यात आलं जातं. आणि मग हा पेन घेऊन अनेकदा तुम्ही घरी येता. तो स्ट्रेस असतो. तो स्ट्रेस बस्ट करणारी घरातली कोणती जागा आहे? ती जागा आहे. पण त्याच्यात तुला मी एक सांगते. माझं आता शेवटच्या पोस्टिंगला ना एक डॉक्टर मुलगी होती आणि ती प्रेग्नंट होती आणि तिचा नवरा पण डॉक्टर होता. त्यांनी काहीतरी 4-5 वेळा IVF केल्यानंतर ती मुलगी प्रेग्नंट झाल्यानंतर नवऱ्याने तिला डिवोर्स दे म्हणा. बापरे. म्हणजे ती मुलगी कुठच्या लिटरली मी ना अशी माझ्या जो ऑफिसचा दरवाजा होता त्याला अशी प्लेन ग्लास होती. म्हणून मी तुला सांगितलं की माझा ते तू जसं म्हणाल तसं तो पण होता की मला अशा प्लेन ग्लास ऑफिसला लावून बाहेर बघायला आवडायचं. तर मी जेवत बसायला असायचे. माझा स्टाफ म्हणायचा मॅडम जेवताना तरी कोणाला बोलू नका. पण ती मला त्या खिडकीतून दिसायची ती मुलगी उभी आहे प्रेग्नंट आहे उभी आहे आणि ती मला सांगायला आली कारण तिने नवऱ्यावर जी केस केली होती. माझं तिला म्हणणं होतं तू डिवोर्स घेऊ नकोस केस करून आपण त्याला समजून सांगू. कारण मी आहे ना डिवोर्स घेऊन लाईफ आणि फॅमिली मला वेगळं आवडत नाही. मला त्यांना समजून सांगून ठीक आहे तू प्रत्येकाचे नेचर वेगळे असतात प्रत्येकाची आयडेंटिटी युनिक असते. मी आणि तू ही सारखी असू शकत नाही. मुलगा मुलगी आई वडिलांची मुलं पण सारखी असू शकत नाही. नवरा बायकोचे स्वभाव असू शकत नाहीत. तर हे जे सगळे आपण वेगवेगळ्या आयडेंटिटी वेगवेगळे स्वभाव घेऊन आपण एकत्र जगायचं असतं. आता आमचा ग्रुप आहे मनाली आहे मोठा ग्रुप आहे मनालीचा आणि खूप मोठा व्हावा अशी त्याच्यात प्रत्येक व्हरायटी आहे. पण प्रत्येकाचे स्वभाव प्रत्येकाने आपल्याला मिळून मिसळून जर गेलं तर खरोखर एक युनिक काहीतरी पुढचं फ्युचर होतं. नक्कीच. सो तेच त्याला लागून मी गेस केलेली आहे तुमची जागा बिकॉज तुम्ही म्हणालात की तुम्हाला असं काचेतून बघायला आवडतं. सो मला जी दिसते ती आहे का जागा? आत्ताची माझ्या घरात ही आहे रिटायर झाल्यानंतर. संध्याकाळी इथे बसते. वाव. म्हणजे तुम्ही मला माझा एकटेपणा कधीच वाटत नाही. इथे खूप सुंदर असं संध्याकाळी
जो निसर्ग बघायचा मला राहिला होता तो सध्या मी बघ. वा, तुम्ही बरंच भोगलंय, तुम्ही बरंच पाहिलंय, तुम्ही बरंच अनुभवलंय आणि तो जो आत्ताचा जो विसावा आहे तो इथे कुठेतरी येऊन तुम्हाला जो निवांतपणा मिळतो तो आय गेस तो इथे आहे. पण सगळ्यात मोठा विसावा माझा लंडन मध्ये आहे. तुमची लेक. माझ्या सगळ्या लाईफ मधला माझं सगळ्यात मोठं अवॉर्ड, माझ्या लाईफ मधलं सगळ्यात मोठा फुल स्टॉप, की जिथे गेलं की म्हणजे सिद्धिविनायक आहे त्याच्यानंतरच जे मला माझी मुलगी. वा, सो आता लेकीपर्यंत आलोय आपण आणि ज्या अनेक लेकींच्या आई झाल्या त्यांची लेक कशी आज ती कुठल्या हुद्द्यावर आहे काय आहे त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. कारण काय म्हणजे एक उदाहरण द्यायचं तर सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या लेकीकडे हे केलं तेव्हा अनेक मुलांच्या त्या आई झाल्या आणि तुमची स्टोरी सुद्धा तशीच आहे की तुमच्या लेकीला घरी सोडून बाहेरच्या अनेक लेकींना तुम्ही इन्स्पिरेशन दिलं. सो तिच्याबद्दल आता जाणून घेऊया आणि तिच्याबद्दल बरंच काही या आईकडनं जाणून घेणार आहे मी आता. बरोबर आहे, तू बोललीस मला आता की मुलगी आणि हे, पण मी खरं सांगू असं खूप अनुभव आहे. खूप मुलींना म्हणजे मी काय काय ठिकाणी ना म्हणजे एक ऑफ द जस्ट बोलून जाते, मी काही काही पोस्टिंगला असं बघितलं की 12-13 वर्षाच्या मुली प्रेग्नंट होत्या. म्हणजे खूप खूप जगातलं प्रचंड दुःख आम्ही बघितले. कारण पोलीस डिपार्टमेंटच जिथे त्रास आहे जिथे दुःख आहे तिथेच तुम्ही जाता आणि ते खूप प्रचंड बघितले. माझ्या मुलीची मी खूप चांगली मैत्रीण म्हणूनच जगायचं मी ठरवलं होतं आणि जगले. हे सगळं करत असताना मी ठरवलं होतं की आणि मी तू मला म्हणालीस मला मी सांगितलं ना मी जसं खाकी युनिफॉर्म घालण्यात ही नीता फडके घडली तसंच माझी मुलीला पण मी घडवताना आम्ही टार्गेट म्हणजे असायचं तिचं करिअर तिचं स्कूल तिला मी स्ट्रिक्ट होते माझ्या मुलीच्या बाबतीत. म्हणजे बाकी ठीक होतं पण स्टडीच्या बाबतीत स्ट्रिक्ट होते कारण मला हा बॅलन्स करायचा होता. प्रचंड पोलीस स्टेशनचा स्ट्रेस मेंटली टॉर्चर असायचं. काम न झालं तर कधी कधी वरिष्ठ पण आम्हाला भीती दहशत होती. आम्ही खूप वरिष्ठांना आम्ही कायम दहशतीखालीच वावरतो पोलीस डिपार्टमेंट कारण जबाबदारी असते आणि ते करून परत घरी यायचं. मी फार चांगली कुक आहे आणि माझ्या मुलीला खूप चांगल्या नेक्स्ट मी येणार तेव्हा मी जेवायला येणार आहे. मला खूप चांगलं चांगलं करून खायला सगळ्यांनाच आवडतं घालायला आणि स्वतःला घर मेंटेन करायला आवडतं पॅम्पर करायला आवडतं सगळ्यांना. हा मनालीला तू नक्कीच नक्कीच. आणि हे सगळं करत असताना माझ्या मुलीला घडवताना मी ठरवलं होतं की कॉमन वे नाही जायचं. माझी मुलगी करिअरला पण अकॅडमिक खूप ही होती ब्राईट तिला ICSE ला पण 96 पॉइंट. त्याच्यानंतर ती नॅशनल लॉ स्कूलला गेली. लॉ मध्ये पण फार फरक आहे बऱ्याच ऍक्च्युअली. आणि मी जेव्हा मुलीने दिलं तेव्हा फार कमी होतं 2011. त्यानंतर माझी मुलगी लॉ स्कूलला इंडियाच्या टॉपमोस्ट लॉ स्कूलला शिकली. वर्ल्डच्या टॉपमोस्ट न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत तिने मास्टर केलं आणि तसंच Tier 1 ज्या वर्ल्ड मध्ये जे रँकर आहेत लॉ फर्म त्याच्यात ती आज कॉर्पोरेट लॉ आहे. सेकंड थिंग ती न्यूयॉर्कची अटर्नी पण. वाव, म्हणजे हे सगळं तुम्ही खरंच म्हणजे हे सगळं तुम्ही एक असा जॉब जो इतका चॅलेंजिंग आहे ज्यात तुम्ही स्वतः इतके टप्पे गाठलेले आहेत इतके चॅलेंजेस पाहिलेत ते सांभाळून लेकीला या हुद्द्यावर नेणं खरंच हॅट्स ऑफ आहे. म्हणजे तुम्हाला मी जितक्या वेळेला नमन करावं किंवा तितकं कमी आहे. सगळ्याच कुठचीच आई असेल पण खरंय त्यातून प्रत्येकाला सक्सेस मिळत असं वाटतं. पण माझे आहे ना म्हणजे मी केलं आणि त्याच्यात मला असं वाटतं की माझ्या मागे पण कोणतरी एक शक्ती आहे जी ते सिद्धिविनायक साठी बस असं मला नक्कीच की मी जी काय प्रेयर केली की तिथूनही काहीतरी पॉझिटिव्ह येत असावं. पण तुम्ही करताही जे होतं काय असतं ना मला असं अनेकदा वाटतं की सत्कर्म म्हणेल किंवा कोणाला मदत करणं असेल ते कळलं ना की आपसुकच आपल्या मागे ती एक शक्ती उभी राहत असते आणि कुठेतरी आपण अडत नाही. आणि तुमच्याकडे पाहून ती प्रेरणा ती शक्ती ते इन्स्पिरेशन ते मिळावं तितकं कमी आहे असं वाटतं. आणि आय एम ग्रेटफुल की मी ह्या गप्पा मारते मी अशा पद्धतीत यांना भेटते तुमच्यापर्यंत त्यांना पोचवू शकते या माध्यमातून की मीही समृद्ध होते या सगळ्यातून. खरंच थँक्यू सो मच मॅम. बोलता बोलता मी म्हटलं तसं की एक शक्ती असते एक मागे उभं राहणारी व्यक्ती असते असं असतं. अनेकदा म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषामागे स्त्री असते पण स्त्री ही कायम कोणाच्या मागे असतेच. तुमच्या मागे कोण अशी व्यक्ती होती किंवा काय असं होतं की जेणेकरून
नीता फडके LIC मधून सुरू झालेला प्रवास, पहिली UPSC ची बॅच, सॉरी पहिली MPSC ची बॅच. अच्छा, खरंच सांगते, जेव्हा असं सिच्युएशन असते मी 100% UPSC. वाह, म्हणजे हा म्हणजे MPSC UPSC, हा एक्झॅक्टली, नक्कीच. सो ती पहिली वुमेन बॅच पासून असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस पर्यंत जो होता, काय होती ती शक्ती तुमच्या मागे, कोण होतं ते? कधी कधी ना आपल्या आयुष्यात काही काही चांगले येतात, त्याच्यामुळे चांगलं घडतं. आणि जसं मी मगाशी म्हटलं की सोशल मुलींचे आयुष्यात पण फार हर्ट किंवा पेन येतं, पण मी माझा हा खाकी युनिफॉर्म आणि माझा हा प्रवास, मी जे नाव लावते नीता निशिकांत फडके, त्या निशिकांत फडके यांच्यामुळेच मी पोलीस ऑफिसर होऊ शकते. त्यांनी मला पोलीस ऑफिसर व्हायला जे घडवायला लागतं, कारण ते एवढं इझी नसतं, बरोबर नसतं, सपोर्ट नसतं. माझे मिस्टर निशिकांत फडकेंमुळे मी पोलीस ऑफिसर. वा, आणि तुमची खाकी तुम्ही म्हणताय वारंवार, ती तुमची शक्ती बनली, ती तुमची एक दुर्गा, एखाद्या मागे आपण म्हणतो दुर्गा किंवा कुणाचा तरी एक अदृश्य शक्तीचा, जेव्हा कुठचंही तू आज सांगते ह्या रस्त्यावर एखादी लेडी कॉन्स्टेबल गावातून आलेली जी युनिफॉर्म घालून कॉन्स्टेबल उभी असते ना, ती पण एखाद्या मुंबईच्या किती पण मोठा हे असू दे, त्याला तेवढ्याच खंबीरपणे ती त्याला अपोज करते एखादी गोष्ट इलिगल करू नये. बरोबर, बिकॉज ऑफ दॅट खाकी. आणि त्या खाकी युनिफॉर्ममुळे आम्हाला, मला आणि माझ्यासारख्या अशा बऱ्याच पोलीस, लेडी पोलीस ऑफिसर पण, आणि इव्हन मेन, हा जो युनिफॉर्मचा जो प्रवास असतो, मग तो आर्मी असो रे पोलीस, बिकॉज ऑफ दॅट युनिफॉर्म, बिकॉज ऑफ दॅट खाकी, आम्हाला आमचा सेल्फ रिस्पेक्ट, आम्हाला डिग्निटी, आणि आम्हाला फार खंबीरपणे, जबाबदारीने आणि डिसिप्लिनरी वागायला शिकवतो. आणि तो जो मी काय शिकले माझ्या 35 इयर्समध्ये, तोच मला आत्ता पण उपयोग आहे. मी अतिशय वेळेची वक्तशीर आहे, कारण माझ्या डिपार्टमेंटने शिकवलं. मला जबाबदारीने वागायला लागतं, कारण माझ्या डिपार्टमेंटने, खाकीने शिकवलं. मला हे माहिती आहे की दुसऱ्याचं पेन, दुसऱ्याचं दुःख, त्याच्यावर न हसता ते कमी करायला शिका. एखाद्या माणसाला आनंद दिला पाहिजे, त्याची दुःख कमी करायला मदत करणं हे माझ्या खाकी युनिफॉर्म. वा, तो खाकी अंगावर चढल्यावर युनिफॉर्म, नीता फडके वेगळीच असायची. ते एक आतून एनर्जी यायची, जसं सलाईन लावतो ना माणसाला. माणसं खाकी सकाळी 8 वाजता चढली, आंघोळ घातल्या की बस बस, ते वेगळंच होतं, वेगळं करिअर. आता मिस करतात सगळं, खूप मिस करते मी, खूप मिस करते. मेन थिंग काय झालं, मी सगळ्यात म्हणजे आमच्या लाईफमध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी म्हणजे फार महत्वाचा दिवस असतो, आणि नेमकं दोन्ही वेळेला मी इंडियाच्या बाहेर होते. तर मी इंडिया हाऊसला गेले ना, तेव्हा मला खूप फील होत होतं की अरे माझा युनिफॉर्म, कारण ती एक शान असते आमची. पण मी हा मध्ये गणपतीच्या बंदोबस्तात आता माझी सगळे लोक युनिफॉर्म मध्ये उभे असते, कारण मी गेल्या वर्षी लालबागच्या, आणि मी खूप मिस करत होते की माझी युनिफॉर्म मला कुठेतरी सांगा, अरे या ना मदतीला युनिफॉर्म, तयारी असते आपली एनी टाइम. आज रिटायर झालात तुम्ही, तुमचं वय, तुमचा अनुभव, तुमचं सगळं घेऊन रिटायर झालात, पण अजूनही तुमच्यातली नीता फडके हे जे वादळ आहे ते शमलेलं नाहीये. अजूनही तुमचं काम सुरू असतं, अजूनही तुम्ही तत्पर असता. मग ती वुमन रॅली असेल किंवा कुठेही काही बंदोबस्त असेल, हे हा उत्साह कुठून आणता? हा रिअली चांगलं तू विचारलंस. मलाही कळत नाही, कारण माझी सेकंड इनिंग मी खूप छान चालू केली. एकतर तुला माहिती आहे आमचं मनाली, आतून आहे ना त्या ग्रुपमध्येच एक एनर्जी, आणि माझी आधी खूप होती, म्हणजे माझ्यात जी एनर्जी होती त्याला अजून भर पडली, त्याच्या मनालीच्या ग्रुपने. एक मला ना लक्षात आलं की तिथे की आपण आपलं एक वेगळंच हे चालू होतं, एनर्जी तिथे. मग तो कुठचाही तिचा छोटा इव्हेंट, त्याच्यासाठी काही फार आम्ही मोठी सेलिब्रिटी नसतो, पण ती प्रत्येक गोष्ट, मग ती रॅली असो, अमृताचं, मुली काय काम करतात. आणि खरंच म्हणजे जरी आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या सिंगम म्हणत असतो, तरी ह्या मुली जे कामं करतायत कौतुकास्पद आहे काही काही म्हणजे बघतो. सेकंड थिंग तू मला आता म्हणालीस की पोलीस डिपार्टमेंटच्या एक माझी जी सेकंड, मी लॉ ग्रॅज्युएट आहे, आणि मला त्या सेकंड इनिंग बद्दल आता तुम्ही म्हटलात ते जाणून घ्यायचे. आणि तुला जसं मगाशी म्हटलं की मी जसं आपण आता सगळ्यांना आव्हान केलं, कुणालाही डोमेस्टिक व्हायलन्स असो, तुम्हाला काही इश्यू असो, की दुसऱ्यांशी आपण काम, आणि मी लॉ ग्रॅज्युएटची मी सनद घेतल्यामुळे माझं तर फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना हेल्पचा. वा, म्हणजे
किती करावं आणि कुठे थांबावं याला काही सीमाच राहिलेली नाहीये खरं तर. माझा लास्ट एंड मी तेव्हाच थांबले. नाही तो येऊच नाही. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. आणि ज्या ज्या लोकांना आज तुम्ही, कारण की प्रत्येक जण आज तुम्ही म्हणालात की ती 13-14 वर्षांची मुलगी जिला तुम्ही रेस्क्यू केलं, तो मुलगा असेल ज्याला त्यांनी तुम्ही 2 फटके मारलेत, किंवा त्या स्त्रिया असतील ज्यांना तुम्ही त्या वेळेला धीर दिलात, त्या आज कुठेतरी असतील. पण आज अनेक अशा आहेत त्या कॅमेराच्या पलीकडे ज्या बसल्यात, त्यांना त्या धीराची गरज आहे. कारण काय असं म्हटलं जातं, आपण 21व्या शतकात जगतोय, स्त्री फार स्वावलंबी बनली आहे, इंडिपेंडेंट आहे, वी आर टॉकिंग अबाउट पीरियड्स ओपनली, वी आर टॉकिंग अबाउट थिंग्स ओपनली. पण अजूनही चूल आणि मूलची चौकट असेल, अजूनही डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस असतील, अजूनही महिलांच्या बाबतीत घडणारे जे अत्याचार आहेत, रेप्स आहेत, मोलेस्टेशन्स आहेत, हे घडतच आहे. हे कुठेही थांबलेलं नाहीये. आज त्या प्रत्येक स्त्रीला जी नवदुर्गा आहे, जी दुर्गा आहे, जिच्यात शक्ती आहे, त्यात या लेडी सिंगम नीता फडके जी रत्नागिरीवरून येऊन इथपर्यंत पोहोचली, ती काय सांगू पाहते? जसं तू आता मला म्हणालीस की आपणही प्रत्येक आपल्या घरात एक सिंगम बनवा. जशी लेडी सिंगम नीता फडके, तशी प्रत्येकाच्या घरात एक सिंगम हो. आज तूही एक सिंगम आहेस. आणि सेल्फ रिस्पेक्टने जगा. लाईफमध्ये खूप चढ उतार असतात, खूप पेन असतं. प्रत्येक गोष्ट इझी नसते. मुलांना घडवणं असो, घरात संसारात असो, दोघांनी सुद्धा. म्हणजे इव्हन असं नाहीये की प्रत्येक गोष्ट बाई जबाबदार असते. आणि कित्येकदा मी बघितलं की सासू सुद्धा आपल्या सुनेला मुलीसारखं वागवत नाही. तर प्रत्येकीने आपली समोर येणारी मुलगी, सून, सगळ्यांनाच एक भावना आहे, त्यांनाही मन आहे, त्यांनाही सेल्फ रिस्पेक्ट आहे, त्यांनाही डिग्निटीने वागवा. सेकंड थिंग, मला तुला असं म्हणायचंय की आपण आता म्हणतो मुलींना शिकवतो, मुलींनी टाइम टू टाइम घरात आलं पाहिजे, मुलीने रात्री 12 वाजायचे. कारण जर मुलीने छोटे कपडे घातले, आजही तो इश्यू, मुलींवर रेप का होतात, काय आपले मोठे मोठे मंडळी पण ते विधान शॉर्ट कपडे घालते. आपण किती वेळा आपल्या घरात मुलगी, एखाद्या आईला मुलगी नाहीये, मुलगा आहे, म्हणून ती आपल्या मुलाला किती सांगते की तू कॉलेजला जाताना तुझ्या मैत्रिणी आहेत त्या तुझ्या बहिणीसारख्या वागव, बरोबर, त्यांचं प्रोटेक्शन कर. मी असे बरेच कॉलेजमध्ये बघायची की काही काही मुलं मुलींना त्रास द्यायचे आणि बाकीचे नुसते असे बघत राहायचे. आजही मुलींवर काय अटॅक होतात. पुढे ते मध्ये बघितले ते कोयता गँग, फार कमी मुलं आता पुढे झाले. राईट. कुठची आई, कुठचा बाप आपल्या मुलांना मुलींचं सोडा, का मुलींना शिकवायचं, का मुलींना सांगायचं तुम्ही शालीनतेने वागा, का मुलींना सांगायचं स्वतःची सेफ्टी बघा. आईला, बापाला, भावाला, आई बायको सुद्धा आपल्या नवऱ्याला सांगत नाही की बाहेर जाताना दुसऱ्या मुलींकडे वाकड्याने. कारण आता हल्ली बरेच हे इश्यूज आहेत ह्या जगात, किंवा ह्या आज मुंबईमध्ये कुठे मुलींवर अत्याचार होतात, ते कोण करतात? फिजिकल असॉल्ट का होतात? फिजिकल अत्याचार किंवा जो काही त्यांचं सेक्शुअली हॅरेसमेंट आणि जे चाललंय हे कोण करतंय? मग त्यांना आपण काय नाही घरात सांगत, मग नंतर मोर्चे काढतो, कॅन्डल लावतो मुलीची. पण किती मुलगी आई आपल्या घरातून जाणाऱ्या मुलाला सांगते की तू कॉलेजमध्ये जातोय, तुझ्याबरोबर ज्या मुली आहेत त्यांचं प्रोटेक्शन करणं तुझं काम आहे बहिणीसारखं. आपण आपल्या बहिणीला कोण पोरगाने बघितलं की मग चिडतो, पण ती जी दुसऱ्याची बहीण आहे तिला आपण कधीही प्रोटेक्शन देत नाही. खरंच. तर प्लीज असं करू नका. प्रत्येक ह्या जगातली जी मुलगी आहे किंवा काय, तिच्यावर मी सांगत नाहीये की कोण होतं, का रेप होत आहेत, का सेक्शुअल असल्ट होतं, का ऍसिड आहेत. मुंबईमध्ये फार कमी आता चालू आहे ती प्रकरण, पण रेप आणि बऱ्याचशा गोष्टी लग्नाचं ते आम्ही हे करू. पण प्रत्येक आईचं पण काम आहे ना आपल्या मुलाला समजून सांगायचं, प्रत्येक बहिणीचं पण काम आहे आपल्या भावाला समजून सांगायचं. आपण दुसऱ्याचं बघतो की ती मुलगी त्याच्याबरोबर फिरत होती, त्याने तिला आता सोडली, हे कॉमन असतं. अगदी टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबातलं मी उदाहरण सांगते. किती आई आपल्या त्या मुलाला 2 कानाखाली मारते की ती मुलगी तू आज तिला बदनाम करून सोडतोयस, ती तुझी पण बहीण असू शकते. कोणीच नाही त्या मुलीला नावं ठेवली जाते. प्लीज असं करू नका. आपल्या घरात आपल्या मुलांना पण संस्कार द्या, हेच माझं सांगणं. खरंच. आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी आज या
गप्पांमधून, आज या नॉर्मल कॅन्डिडेट बोलण्यामधून आलेल्या आहेत, त्या म्हणाल्या तसं की मुलांना अगदी मला तर याच्या पलीकडे जाऊन हे पण म्हणावं असं वाटतं की प्रोटेक्शन हे सगळं तर आहेच, पण अगदी घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत केली तर कोणीही कोणाचाही कमीपणा नसतो. कालच टीव्हीवर का कुठेतरी न्यूज वगैरे हायकोर्ट का सुप्रीम कोर्टाने झाले की घरात काम करणं हा पतीचं सुद्धा म्हणजे फर्स्ट टाइम मी बघते आता बाहेर जाते तेव्हा दोघंही काम करतात, पण आपल्याकडे अजून तो कल्चर नाही. हो, ऍक्च्युली आता थोडं थोडं व्हायला लागलंय. सो आतापासूनच आपण लहानपणापासूनच जर गोष्टी काही रुजू केल्या, काही अपब्रिंगिंग मध्ये आणल्या तर तुमच्या मुलींसाठी, तुमच्या बहिणींसाठी सुद्धा ते सुसह्य होणार आहे. आणि नीता मॅमनी अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचसोबत त्यांचा प्रवास, त्यांचे चॅलेंजेस हे सगळं सांगितलेलं आहे. मॅम, गप्पांचा हा काय ओघ आहे तो संपणार नाही, म्हणजे आपण कितीही बोललो तरी कमीच असणार आहे. सो पण जाता जाता बऱ्याच गप्पा झाला, तुमचा जो प्रवास होता तो आम्ही जाणून घेतला, तुमच्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी होत्या. तुमचा प्रवास खेडेगावातून सुरू झाला, त्यामध्ये बरेच चॅलेंजेस आले. आज जेव्हा मागे वळून पाहता जो प्रवास सगळा राहिलेला आहे, कुठल्या आयुष्याचा टप्पा आठवतो, कुठल्या गोष्टी अगदी सहज आठवून जातात की अरे ही गोष्ट घडली यार, आज बोलता बोलता काही गोष्टी समोर आल्या, अरे आज लेक एवढी मोठी झाली, तिच्या या गोष्टी आपण पाहिल्यात. तर आज जेव्हा नीता फडके त्या स्ट्रेस बस्टर जागेवरती उभी राहते तेव्हा कोणत्या गोष्टी आपसुकच आठवून जातात? खूपशा गोष्टी खूप आहे ग माझ्याकडे, खूप जगले ती खूप जगली आणि मी खूप छान जगले. कारण माणसाच्या आयुष्यात ना डाऊनफॉल यायला पाहिजे, तो तुम्हाला शिकवतो. हॅपी मुमेंट तुम्हाला काही सांगत नाही, पण मला माहितीये की जर एखादी गोष्ट तुम्हाला फार लक्षात येते की आपल्याला खूप मोठा हा डाऊनफॉल झाला, तर त्याच्यातून बाहेर यायला ना तुम्ही त्याच्या 100 पटीने. आणि मी हे पहिले मी तशी फार, मला जो कोणी अटॅक झाला तर मी 1000 टाइम त्याच्यावर अटॅक करायला खूप, आणि हा माझा स्वभाव आत्ताही आहे आणि माझा लाईफ लॉंग. पण मग लेक या क्षेत्रात यावी असं कधी वाटलं नाही? नाही, कारण मला असं वाटायचं की माझ्या मुलीने थोडं फॅमिली लाईफ एन्जॉय केलं पाहिजे, कारण मी नाही एन्जॉय केलं. माझ्या मुलीला माझ्यामुळे फॅमिली लाईफ कधीच रात्री जाणं ठीक आहे, सगळ्या डॉक्टर्स वगैरे पण हे असतात, फील्ड असतात की डे नाईट करतात, टीव्ही वाले करतात, सगळे मीडियावाले करतात, पण तो विदाउट स्ट्रेस जो बाकी करतात आणि आम्ही विथ स्ट्रेस करायचं. कारण आम्ही जो काही उपभोगायचा तुला सांगू व्हायब्रेशन यायची, कारण पूर्ण निगेटिव्हिटी असायची. समोर एखाद्या मुलीचं डिवोर्स चालू आहे आणि ती प्रचंड रडतीये की नवरा किती टॉर्चर करतोय, मारतोय, मी प्रेग्नंट आहे, आणि मी ते पेन घेऊन अशी घरी जाते. आणि मी माझ्या मुलीला जेव्हा जवळ घेते ना तेव्हा मला कधी कधी वाटायचं, मी ते वाचलं होते की त्रासाचं झाड असतं ते बाहेर ठेवावं, पण ते नाही जमत. मी तो पेन माझ्या घरात घेऊन येत होती. माझ्या मुलीला मला हसायचंच माहिती, माझ्या मुलीने मला हसताना फार कमी बघितलं. आणि मला आठवतं म्हणजे आय एम व्हेरी सेंटी, माझी मुली 11वीला होती आणि मी अशी माझ्याकडे माझी नातेवाईक आली, ती बोलली चल काकू आपण पत्ते खेळू. मी पहिल्यांदा पत्ते खेळायला बसले आणि मी हसले, आणि माझ्या मुलीच्या आठवणीत तिने पहिल्यांदा मला हसताना बघितली. यार ती म्हणली मम्मा मी आज तुला पहिल्यांदा हसताना बघितलं, कायम म्हणे तुझ्या तोंडावर इस्त्री असते. आजही ती मला म्हणते की मग तू आता जग, तू कायम स्ट्रेसमध्ये जगलीस, कायम टेन्शनमध्ये, ऑफिसचं टेन्शन, घरचं टेन्शन, घरी चालू. मॅम तुम्ही खूप केलंय आणि तुमचे डोळे आपसूक बोलून गेले, आणि म्हणजे खरंच हा प्रवास तुम्ही अनेकांसाठी इन्स्पिरेशन आहात. आणि तुम्ही जे आता बोलताय, तुम्ही जे देताय तेही खूप समृद्ध करणार आहे. मुलांना छान जगवा आणि मुलांचं फ्रेंड्स म्हणून जगा. मी तर तुम्हाला सांगते ना, म्हणजे मी कधी कधी ते शिवानीचं ऐकायची, माझ्या मुलीला कसं वाढवायचं. मी सकाळी बीके शिवानी ऐकायची, त्याच्यात ते म्हणायचे तुम्ही एखादी गोष्ट, भाजी जरी मुलांना बनवताय, त्या भाजीत सुद्धा तुम्ही ते तुमचं प्रेम टाका की ते तुमच्या मुलाच्या पोटात जाईल, जे तुम्हाला असं देत. म्हणजे जगण्यासारखं खूप असतं, नुसतं बाहेर चांगले कपडे घालून आणि बाहेर आणि एकमेकाचे हेवे दावे करून आणि दुसऱ्याला कमी समजून आणि दुसरा कसा आपल्यापेक्षा कमी आहे आणि आपण कसे वरचढ आहोत हे सांगून किंवा ह्या कॉम्पिटिशनमध्ये राहून जगणं नसतं. जगणं असतं सगळ्यांना घेऊन चालणं, जगणं असतं सगळ्यांना आनंद देणं, आणि तोच जगावा. खरंच कॉम्पिटिशन म्हणालात आणि तुमच्या फील्डमध्येही कमी नसेल, तुम्ही ते सगळं बघितलं असेल. आणि खूप क्रॅब रेस असते, खेचणं असेल, बाई म्हटल्यावरती हे ते सुद्धा पाहिलं.
होतं पण पुरून उरायचं. तेच तर मुळी शिकवण असते. टफ राहून पुरून उरायचं, सेल्फ रिस्पेक्ट ठेवून जगायचं, डिग्निटी ठेवून जगायचं. येस. सो हा जो प्रवास आहे जो मी इतका मगासपासून ऐकतेय त्यातून बरंच काही आय एम शुअर तुम्हालाही मिळालं असेल. जसं मी म्हणाले की नीता मॅमचा प्रवास हा इन्स्पायरिंग तर आहेच आणि तो जितका ऐकावा तितका कमी आहे. आज आपण बऱ्याच गप्पा मारल्या आहोत आणि अजून मला खूप माराव्याशा वाटत आहेत, पण वेळेचं सुद्धा बंधन आहे. पण मी तुमच्यावरती हे सोडते, जर तुम्हाला अजून नीता मॅमना भेटायचं असेल, त्यांच्याबरोबर काही खास मी करावं असं वाटत असेल तर प्लीज कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. आपण पुन्हा भेटू, पुन्हा काहीतरी छान करू. आणि हो, आम्ही जसं म्हटलं तसं आम्ही एक मैत्रीण म्हणून नीता मॅम कायम असणार आहे तुमच्यासाठी, मज्जा पिंक कायम असणार आहे. मज्जा पिंक आणि नीता मॅम मिळून सुद्धा तुमच्यासाठी बरंच काही करू शकतो. सो आम्ही तुमची खास मैत्रीण आहोत. आम्हाला आठवण ठेवा, आमच्यापर्यंत पोहोचा. आणि जाता जाता नीता मॅम थँक्यू सो मच की अशा पद्धतीत तुम्ही हा वेळ दिला, तेवढ्या छान गप्पा झाल्यात आणि आय एम शुअर तुम्हालाही एक आठवणींचा उजाळा होता हे सगळं. हो ग, खूपशा गोष्टी मला आत्ताच मी विचार केला की हा नाही